चला नमस्कार. महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 मंजूर झालेलं आहे. यामध्ये नेमकं काय अत्यंत महत्त्वाचं आणि तुम्हाला सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे. एक्झामच्या रिलेटेड हा अत्यंत महत्त्वाचा कायदा आहे. असे जे कायदे गाजले जातात ज्याच्यावर चर्चा मोठ्या प्रमाणात होते आणि त्याच्यावर एमपीसी असेल तर सरळ सेवा असेल आणि तुम्ही न्यायालयाचा फॉर्म भरला असेल, शिपाई असेल, वाहन चालक असेल, लिपिक असेल, यावरती तुम्हाला 100% 1 ते 2 क्वेश्चन असतील. तर बघूया सविस्तर. तत्पूर्वी चॅनल नवीन आहे तर पटकन चॅनलला बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे जेणेकरून महत्त्वाचे जे काही अपडेट तुमच्यापर्यंत येतील. नवीन आहे तर सबस्क्राईब करा. ठीक आहे. आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे तो सुद्धा जॉईन करा. आता बघूया महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 नेमकं याच्यामध्ये काय आहे. कायदेशीर तरतुदी, शिक्षेचं स्वरूप आणि संविधानिक वादाचं सविस्तर विश्लेषण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं पाहायला मिळणार आहे. आता बघूया स्टेप बाय स्टेप. सद्यस्थिती, मुख्य कायद्याचा उद्देश काय, कशामुळे कायदा आणला, मुख्य वाद या कायद्याचा काय आहे आणि त्याच्यासोबत नोडल ऑथॉरिटी कोण असणार आहे. तर बघा सद्यस्थिती काय, तर विधानसभा आणि विधान परिषद हा कायदा मंजूर झाला. विधानसभेत सुद्धा आणि विधान परिषद सुद्धा राज्यपालाच्या स्वाक्षरीची प्रतीक्षा. त्यानंतर याचा मुख्य उद्देश बळजबरी, फसवणूक, प्रलोभन आणि विवाहाच्या माध्यमातून होणारे सक्तीचं धर्मांतर रोखणे हा मुख्य उद्देश कायदा आणण्यामागचा उद्देश असतो. तसंच नोडल ऑथॉरिटी कोण आहेत, तर जिल्हा दंडाधिकारी, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट हा या कायद्याचा नोडल ऑथॉरिटी आहे. मुख्य वाद काय आहे, कठोर व्याख्या आहे, आरोपीवर बर्डन ऑफ प्रूफ आणि पोलिसांना दिलेलं सुमोटो हे अधिकार हे मुख्य या कायद्याचा वाद आहे. मुख्य उद्देश बळजबरी, फसवणूक करणे, प्रलोभन देणे, विवाहाच्या माध्यमातून होणारं सक्तीचं धर्मांतर रोखणं, त्या संदर्भात हा कायदा आणलेला आहे. आता बघूया या कायद्यामध्ये काय काय जर पाहिलं असेल तर प्रलोभन देणे नंबर 1. बेकायदेशीर धर्मांतरासाठी हा कायदा आणलेला आहे. त्यामध्ये 4 बाजू आहेत. तर पहिली बाजू पाहिली असेल तर प्रलोभन देणं, पैशाचं आमिष दाखवणं, रोजगाराचं आमिष दाखवणं, मोफत शिक्षण, उत्तम जीवनशैली आश्वासन देणं, विशेषतः दैवी चमत्कार किंवा दुसऱ्या धर्माचा अपमान करून स्वतःच्या धर्माचं उदात्तीकरण करण्यासंदर्भामध्ये हे प्रलोभन जर असेल. त्यानंतर बळजबरी, शारीरिक असेल, मानसिक असेल, दबाव टाकून, सामाजिक बहिष्कार टाकून किंवा दैवी प्रकोपाची भीती दाखवून त्या ठिकाणी धर्मांतर केलं जर असेल तर. त्यानंतर फसवणूक प्रकारे जर पाहिलं, फसवणूक स्वतःची खरी धार्मिक ओळख लपवणे किंवा खोट्या माहितीच्या आधारे दिशाभूल करणे हा गुन्हा असतो. त्यानंतर ब्रेन वॉशिंग, शिक्षणाच्या माध्यमातून ब्रेन वॉशिंग हे देखील बेकायदेशीर ठरवलेलं आहे. हे सर्व बेकायदेशीर धर्मांतराच्या 4 महत्वाच्या बाजू आहेत. पुढचं जर पाहिलं असेल तर बघा धर्मांतराची कायदेशीर प्रक्रिया 4 वेगवेगळ्या प्रक्रियामध्ये जाणार आहे. नंबर 1 ची प्रक्रिया आहे पूर्वसूचना. काय आहे पूर्वसूचना. धर्मांतर करण्यापूर्वी किमान 60 दिवस आधी जिल्हाधिकाऱ्यांना लेखी नोटीस देणं बंधनकारक असणारे नंबर 1 ची पायरी याची धर्मांतराची कायदेशीर प्रक्रिया. 2 नंबरची प्रक्रिया पोलीस चौकशी. नोटीस मिळाल्यावर पोलीस प्रस्तावित धर्मांतर स्वच्छेने होत आहे की नाही याची चौकशी करतील आणि आक्षेप त्या ठिकाणी मागवतील. 3 नंबरची पायरी आहे धर्मांतर विधी. प्रशासकीय परवानगीच्या नंतर प्रत्यक्ष धर्मांतर समारंभ. 4 नंबर घोषणापत्र. धर्मांतरानंतर 60 दिवसाच्या आत धर्मांतरित व्यक्ती आणि आयोजक यांनी जिल्हा प्रशासनाकडे अधिकृतपणे घोषणापत्र सादर करणे आवश्यक आहे. नोंद न केल्यास धर्मांतर हे अवैध ठरले जाईल, तो गुन्हा सुद्धा मानला जाईल. या 4 नंबरच्या महत्वाच्या पायऱ्या. त्यानंतर आता गुन्ह्याचा प्रकार तुरुंगवास आणि दंड दिलेला आहे. म्हणजे शिक्षेचं स्वरूप काय आहे, तर नंबर 1 आहे बघा सामान्य बेकायदेशीर धर्मांतर केलेला आहे. सामान्य बेकायदेशीर धर्मांतर हा गुन्ह्याचा प्रकार आहे. त्याच्यामध्ये तुरुंगवास आहे 3 वर्षापासून ते 7 वर्ष आणि प्लस मध्ये दंड सुद्धा दिलेला आहे 5 लाख रुपयापर्यंत दंड आहे. त्यानंतर 2 नंबर अल्पवयीन मुलगी असे अल्पवयीन महिला. ठीक आहे. अल्पवयीन महिला, SC ST, मानसिक दृष्ट्या अक्षम असेल हा गुन्ह्याचा प्रकार आहे. अशा असतील तर त्यांना 10 वर्षापर्यंत तुरुंगवास दिला जाईल. ज्यांनी धर्मांतर घडून आणलं त्यांना सोबत 5 लाख रुपयापर्यंतचा दंड सुद्धा असणार आहे प्लस मध्ये. त्यानंतर सामूहिक धर्मांतर केलेला असेल
तर 7 वर्षापर्यंत शिक्षा आहे आणि 5 लाख रुपयापर्यंत त्या ठिकाणी दंड आहे. पुढं वारंवार तो व्यक्ती गुन्हा करत असेल तर त्या व्यक्तीला 10 वर्षापर्यंत कारावास प्लस 7 लाख रुपयापर्यंत शिक्षा दंड आहे. 10 वर्ष शिक्षा 7 लाख रुपये दंड. हा गुन्ह्याचा प्रकार, तुरुंगवास किती दिवस आणि त्याचा दंड काय हे संपूर्ण शिक्षेचं स्वरूप पेनल्टी दिलेली आहे. संस्थात्मक जबाबदारी आहे. आता काय जबाबदारी तर लक्षात ठेवा, इथं काही ठिकाणी दिलेलं आहे. 1 सेकंद वेट करा. ओके बघ, नंबर 1 संस्थात्मक जबाबदारी. काही संस्था आहेत बघा, बेकायदेशीर धर्मांतरास प्रोत्साहन देणाऱ्या किंवा मदत करणाऱ्या संस्थांची नोंदणी त्या ठिकाणी तात्काळ रद्द केली जाणार आहे, म्हणजे नोंदणी रद्द केली आहे. त्यासोबत अनुदान बंदी असणार आहे. अशा संस्थांना मिळणारे जे काही सर्व राज्य सरकार असेल अनुदान आणि आर्थिक मदत करणार असेल तर ती पूर्णपणे त्या ठिकाणी काय होणार आहे, कायमची बंद केली जाणार आहे. त्यामुळे संस्थात्मकची जबाबदारी वाढलेली आहे आणि तिथं त्यांचे काय नोंदणी रद्द केली जाणार आहे, त्यांचं अनुदान सुद्धा बंद केलं जाणार आहे. पुढचं ठीक. आता विधेयकातील 3 कठोर आणि वादग्रस्त तरतुदी कोणत्या आहेत? नंबर 1 ची तरतूद जर पाहिली असेल तर सुमोटो अधिकार म्हणतात, म्हणजे पीडित व्यक्तीला, जी काही पीडित व्यक्ती आहे व्यक्तीच्या तक्रारीची वाट न पाहता, म्हणजे पीडित व्यक्तीने तक्रार केली पाहिजे असं नाही, पीडित व्यक्तीच्या तक्रारीची वाट न पाहता पोलीस उपनिरीक्षक दर्जाचा अधिकारी स्वतःहून त्याची दखल घेऊन गुन्हा नोंदवू शकतात. म्हणजे या कायद्याला सुमोटो दिलेला आहे. एखादी व्यक्ती आहे परंतु कुठल्या दबावामुळे ती तक्रार करत नसेल तो स्वतः पोलीस अधिकाऱ्याला त्या ठिकाणी काय करता येणार आहे, तक्रार करता येणार आहे. स्वतःहून त्या ठिकाणी गुन्हा आहे तो नोंदवता येणार आहे. हा महत्वाचा या कायद्याचा भाग. दुसरा बर्डन ऑफ प्रूफ, न्याय व्यवस्थेतील पारंपरिक नियम बदलून धर्मांतर बळजबरीने झालेलं नाही हे सिद्ध करण्याची संपूर्ण कायदेशीर जबाबदारी ही जो कुठला आरोपी असणार आहे त्या आरोपीवर असणार आहे, ज्याने धर्मांतर घडवून आणलं त्याच्यावर असणार. 3 नंबरचा तक्रारदारांची व्याप्ती केवळ पीडितच नाही बघा, केवळ पीडितीनेच अर्ज करणं कंपल्सरी नाही, तर तिचे वडील असतील, भाऊ असतील, आई असेल, बहीण असेल किंवा रक्ताचे नातेवाईक असतील किंवा विवाहाचे असतील किंवा दत्तक विधानाचे नातेवाईक हे सुद्धा आता FIR दाखल करू शकतात. या कायद्याचा महत्वाचा. त्यामुळे या कायद्यातील 3 कठोर आणि वादग्रस्त तरतुदी आहे ज्यावर चर्चा झालेली आहे. आंतरधर्मीय विवाह आणि कायदेशीर परिणाम, धर्मांतराच्या उद्देशाने केलेला विवाह, त्यात 2 दिले इकडे. 3 विवाहाचा दर्जा बघा, आता विवाह जर केला असेल तर विवाहाचा दर्जा हा न्यायालय असा विवाह अवैध घोषित करू शकतं. त्यानंतर कुठला धर्मांतराच्या उद्देशाने जर विवाह केला असेल तर न्यायालय स्वतः हा विवाह अवैध घोषित करू शकतं. बालकाचा धर्म, अशा विवाहातून जन्मलेल्या बालकाला आता आपोआप आईचा मूळ धर्म लागू केला जाणार आहे किंवा लागू होणार आहे. त्यानंतर मालमत्ता आणि कस्टडी, बालकाची कस्टडी आईकडे राहील आणि बालकाला आई वडिलांच्या मालमत्तेतून पूर्ण कायदेशीर अधिकार त्या ठिकाणी मिळतील. महिलांना निर्वाह भत्ता मिळण्याची तरतूद सुद्धा या कायद्यामध्ये केलेली आहे. संविधानिक संघर्ष आणि ऐतिहासिक संघर्ष, कलम 25 धर्म स्वातंत्र्य दिलेला आहे खटला आणि कलम 21 वैयक्तिक स्वातंत्र्य दिलेला आहे. आता जर पाहिलं असेल तर रेव स्टॅनिलॉस खटला 1977 चा सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलेला आहे. कलम 25 च्या अंतर्गत धर्माचा प्रसार करण्याचा अधिकार आहे पण दुसऱ्याचं धर्मांतर करण्याचा मूलभूत अधिकार नाही, हे या कलम 25 धर्म स्वातंत्र्यामध्ये दिलेला आहे आणि तो खटला सुद्धा. कलम 21 वैयक्तिक स्वातंत्र्य, पट्टास्वामी आणि शपिनशहा खटला, या खटल्यामध्ये सांगितले सज्ञान व्यक्तीला स्वतःचा जोडीदार आणि धर्म निवडण्याचा अधिकार आहे. हा गोपनीयतेचा भाग आहे, राईट टू प्रायव्हसीचा भाग आहे असं कलम 21 मध्ये सांगितले. खटला पट्टास्वामी आणि शपिनशहा खटल्यामध्ये आहे. आता या ठिकाणी समर्थक विरुद्ध विरोधक मुख्य युक्तिवाद आहे. आता याच्यात समर्थकाचा युक्तिवाद दिला आणि विरोधकाचं म्हणणं काय, ह्या दोन्ही गोष्टी दिलेल्या आहेत. तर समर्थकाचं म्हणणं आणि विरोधक दोन्ही आपण या ठिकाणी पाहूया. नंबर 1 बघा,
महिला, अल्पवयीन आणि दुर्बल घटकांचं फसवणुकीपासून संरक्षण होईल, समर्थकांचं म्हणणं. परदेशी निधीचा गैरवापर करून चालणाऱ्या संस्थात्मक धर्मांतरावर वचक बसेल, बरोबर. स्वच्छेने धर्मांतर करण्यास बंदी नाही, केवळ प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याचा उद्देश असा आहे, बरोबर आहे. आता इकडं विरोधकाचं आक्षेप नेमकं काय या ठिकाणी बघा. दैवी चमत्कार किंवा जीवनशैली यासारख्या अत्यंत संदिग्ध व्याख्याचा पोलिसांकडून गैरवापर होण्याची शक्यता आहे. आंतरधर्मीय जोडप्यांना लक्ष्य केलं जाण्याची आणि सामाजिक छळ होण्याची भीती आहे दाखवले. आरोपीवर शुद्धतेची जबाबदारी ही तरतूद घटनेतील न्याय तत्वाच्या विरुद्ध आहे, असं त्या ठिकाणी विरोधकाचं म्हणणं आहे. सविस्तर संपूर्ण डिटेल कायदा आणि सुव्यवस्था, नागरी हक्क, निष्कर्ष आणि पुढील वाटचाल या ठिकाणी पाहण्याबरोबर हा संपूर्ण डिटेल तुम्हाला दिलेला आहे. यावरती तुम्हाला प्रश्न विचारतील, गुन्ह्याचा प्रकार दिला जातील, तुरुंगवास किती वर्ष आहे, दंड किती आहे, किंवा काही फॅक्च्युअल क्वेश्चन असतील. या प्रकारच्या धर्मांतर कायदेशीर प्रक्रिया कोणकोणत्या आहेत, त्याच्यामध्ये मग तुम्हाला बळजबरी, ब्रेन वॉशिंग, फसवणूक, प्रलोभन कोणकोणत्या प्रकारचे आहेत, बळजबरी कशा प्रकारे आहे, त्यानंतर फसवणूक कशी आणि ब्रेन वॉशिंग कसा केला जातो, तो बेकायदेशीर धर्मांतर कसा आहे, या संदर्भात या कायद्याचा मुख्य उद्देश काय आहे, सद्यस्थिती काय आहे, नोडल ऑथॉरिटी या कायद्याचा कोण असतो आणि मुख्य वाद या कायद्या संदर्भात काय आहे, असे प्रश्न तुम्हाला विचारतील. महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 अत्यंत महत्व, सुटसुटीत आणि चांगल्या स्वरूपात तुम्हाला सांगितलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं सबस्क्राईब करा. या प्रकारचे सगळे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळतील. थांबतो.